आयोजित केलेल्या आदिवासी कृती समितीच्या वतीनं आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर जो काही भव्य असा मोर्चा आदिवासी कृती समिती आणि आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली जो काही मोर्चा आयोजित केलेला आहे, त्या मोर्चाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आढावा बैठक संपन्न झाली आणि मोर्चाचं स्वरूप काय असावं त्यासाठी ही पत्रकार परिषद या निमित्तानं आयोजित केलेली आहे। प्रथमतः आपण सर्वजण आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी आदिवासी कृती समितीच्या वतीनं मनापासून असं सहर्ष स्वागत करतो। खरं तर मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, त्याचप्रमाणे संबंधित काही खात्याचे मंत्री महोदयांबरोबर आणि महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या काही प्रमुख लोकांबरोबर, नेते मंडळींबरोबर सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये धनगर समाजाचा आदिवासी समाजामध्ये समावेश करायचा आणि आदिवासी समाजाला ज्या काही योजना लागू आहेत, आदिवासी समाजाला जे काही आरक्षण आहे ते सर्व योजना धनगर समाजाला लागू करण्याचे काही प्रयत्न महाराष्ट्र शासनाचे त्या निमित्तानं दिसत होते। तशा काही हालचाली महाराष्ट्रभर प्रशासनाच्या सुरू झालेल्या आहे आणि मला वाटतं 50 दिवसाच्या कालावधीमध्ये अहवाल मागून धनगर समाजाचा आदिवासी समाजामध्ये समावेश करायचा अशा प्रकारचा एकंदरीत बऱ्यापैकी निर्णय होत असल्यामुळं महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजानं याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केलेला आहे। या निर्णयानं आदिवासी समाजाच्या भावना अत्यंत तीव्र झालेल्या आहे आणि म्हणून त्याचे पडसाद तेव्हापासून तर आजपर्यंत आणि पुढील काही दिवसामध्ये त्याचे पडसाद वेगवेगळ्या माध्यमातून आपण राज्यभर उमटताना पाहतोय। महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मोठमोठे रस्ता रोको होत आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठी आंदोलनं होत आहे, काही ठिकाणी धरणे आंदोलनं सुरू आहेत, तर काही ठिकाणी आदिवासी समाजाच्या वतीनं उपोषणं सुरू महाराष्ट्रभर झालेली आहे आणि म्हणून अनेक मोठ्या संख्येनं मोठ्या ताकदीनं आदिवासी समाज आरक्षणाच्या प्रश्नावर रस्त्यावर आलेला आहे। अनेक ठिकाणी नॅशनल हायवे असतील, राज्यमार्ग असतील, असे वेगवेगळ्या ठिकाणी एक आक्रमक स्वरूपामध्ये आदिवासी समाजाच्या वतीनं महाराष्ट्रभर आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनं सुरू झालेली आहे आणि म्हणून या आंदोलनाचा एक भाग म्हणून अकोले तालुक्यामध्ये देखील सुद्धा आदिवासी कृती समितीच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन 14 तारखेला या निमित्ताने केलेलं आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये धनगर समाजाचा समावेश आदिवासी समाजामध्ये करता कामा नये अशी ठामपणानं भूमिका गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी समाजानं घेतलेली आहे। महाराष्ट्रामध्ये इथून मागच्या काही काळामध्ये, काही वर्षांमध्ये, काही महिन्यांमध्ये या प्रश्नावर सातत्यानं संघर्ष झालेला आहे, तरी देखील सुद्धा महाराष्ट्र शासनानं सध्या या सगळ्या गोष्टी समोर आणलेल्या आहेत, त्याबाबतचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून संपूर्ण राज्यभर आदिवासी समाज या प्रश्नावर एकत्र आलेला आहे। महाराष्ट्रभर आंदोलनं या निमित्तानं सुरू आहे आणि म्हणून आम्ही देखील सुद्धा या एक मोर्चाचा एक भाग म्हणून आम्ही अकोले तालुक्यामध्ये 14 ऑक्टोबरला या आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर एक धडक भव्य असा मोर्चा आम्ही त्या निमित्तानं आयोजित केलेला आहे। खरं तर अकोले तालुका हा आदी क्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतिकारक राया ठाकरेंची ही भूमी आहे आणि म्हणून इथं आदिवासी समाजावर होणारा जो काय अन्याय तो आम्ही कदापि सहन करणार नाही आणि म्हणून आमची स्पष्टपणानं भूमिका आहे की जो काही निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे तो तातडीनं बंद करावा, ते सांगण्यासाठी आम्ही तो मोर्चा त्या निमित्ताने घेतलेला आहे। खरं तर 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन काही महिन्यांपूर्वी अकोले शहरामध्ये झाला। खरं तर आम्ही वेगवेगळे कार्यक्रम केले होते। एक प्रचंड मोठी ताकद अकोले शहराला आदिवासी समाजाची त्या निमित्तानं दिसली होती। पण आज योगायोगानं आदिवासी कृती समितीच्या काही ज्येष्ठ लोकांच्या समन्वयानं आम्ही सर्वजण आज एकत्र आलेलो आहे। आमदार साहेब, आम्ही, बाकी अनेक संघटना आमच्या बरोबर आहे आणि म्हणून आपल्या 9 ऑगस्ट नंतर पुन्हा या आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर 14 ऑक्टोबरला अकोले शहरामध्ये एक आदिवासी समाजाचं एक प्रचंड मोठं असं एक आक्रमक आंदोलन या निमित्तानं आपल्याला सर्वांना बघायला मिळणार आहे। हजारो लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे आणि म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आमची हीच भूमिका आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आदिवासी समाजामध्ये इतर कोणत्याही जाती जमातीचा समावेश करू नका। त्याचे अनेक वेगवेगळे कारणं आहेत आणि म्हणून हा समाज अत्यंत दुर्बल आहे, हा समाज अत्यंत मागासलेला आहे आणि अशा प्रकारचा अन्याय जर आमच्यावर झाला तर आदिवासी समाज कधीच मुख्य प्रवाहामध्ये येणार नाही, आदिवासी समाजाचा सार्वजनिक विकास कधीच होणार नाही आणि म्हणून हा अन्याय आदिवासी समाज कधीच
सहन करणार नाही. आणि म्हणून याच्या निषेधार्थ एक सरकारला एक इशारा देण्याच्या दृष्टीनं आम्ही समाज म्हणून कुठले पक्ष पार्ट्या कोणत्या पदावर काम करतोय म्हणून नाही, पण एक समाज म्हणून आमची देखील एक बांधिलकी एका समाजावर राहिलं पाहिजे. आणि एक जबरदस्त असा मोर्चा 14 ऑक्टोबरला आम्ही अकोल्यामध्ये आयोजित केलेला आहे. मोर्चाचं स्वरूप आमदार साहेब त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगतील. आणि म्हणून अकोले तालुक्यातल्या सर्व आदिवासी समाजातील सर्व मायबाप जनतेला आम्ही निमित्तानं आवाहन करतो की जसं 9 ऑगस्टला आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण आला होता, तसं पुन्हा एकदा ह्या प्रेसच्या माध्यमातून अकोले तालुक्यातील सर्व आदिवासी समाजातील सर्व ग्रामस्थांना बंधू भगिनींना एक आवाहन करतो की आपण सर्वांनी आपल्या हक्कासाठी, आपल्या आरक्षणासाठी, आपल्या प्रश्नांसाठी आपण सर्वांनी एक हजारोंच्या संख्येनं 14 तारखेला आपण सर्वांनी एकत्र यावं. एक जबरदस्त ताकद आपल्या आदिवासी समाजाची या निमित्तानं आपण सर्वांनी दाखवावी. आणि म्हणून अकोले तालुका आदिवासी कृती समितीच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो, 14 ऑक्टोबरला एक चांगल्या प्रकारची आतापर्यंत आम्ही आता एक आढावा बैठक आम्ही घेतली होती. बऱ्यापैकी आमच्या आंदोलनाची एक 70 ते 75% आमची तयारी झालेली आहे. उर्वरित 2-3 दिवसामध्ये एक बाकी उर्वरित तयारी आम्ही करणार आहे. म्हणून आम्हाला खात्री आहे, विश्वास आहे की जेव्हा आम्ही सगळे एकत्र येतो तेव्हा वादळ निर्माण होत असतं. आणि म्हणून पुन्हा एकदा 9 ऑगस्ट नंतर अकोले तालुक्यामध्ये 14 ऑक्टोबरला पुन्हा आदिवासी समाज त्यांच्या मागण्यांसाठी एक प्रचंड मोठं वादळ घेऊन अकोले शहरामध्ये येणार आहे. आपण सर्वांनी त्याच्या स्वागतासाठी यावं, आदिवासी समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. येत्या 14 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अकोले शहरामध्ये महात्मा फुले चौक इथून भव्य असा मोर्चा तहसीलवरती चालून येत आहे. आणि त्या मोर्चामध्ये हा मोर्चा खरं तर आदिवासी कृती समिती आणि सर्व संघटना यांच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे. यामध्ये सर्व संघटना, सर्व पक्षाचे कार्यकर्ते, अराजकीय कार्यकर्ते आणि नोकरदार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. मागच्या काही दिवसामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी धनगर समाजाचे काही कार्यकर्ते यांची बैठक झाली आणि त्यामध्ये एकनाथ शिंदेकडनं जे शब्दप्रयोग झाला की आदिवासींसारखं आरक्षण आम्ही धनगरांना देणार आहे, त्या सवलती आता त्याची तरतूद आम्ही धनगर समाजासाठी करणार. आमची भावना, आमची चीड ही आहे की तुम्ही आमच्याशी कुणाचं कंपॅरिझन करू नका. आदिवासी समाजाला स्वतंत्र संस्कृती आहे. आदिवासी समाज म्हणजे मूळ निवासी. धनगर समाजाला आरक्षण द्यायचं तर स्वतंत्र द्या, त्यांना सवलती द्यायच्या त्या वेगळ्या द्या, पण आमच्या सारख्या म्हणजे तुम्ही आमच्याशी तुलना करताय. आणि ही सगळ्या समाजामध्ये उद्रेकाची भावना आहे. आणि बऱ्याच वेळा असं वाटतंय की हे सरकार मग धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण देणार की काय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी रस्ता रोको झाले. मधल्या काळामध्ये आम्ही राज्यपालांना भेटलो, सगळे आमदार एकत्र आलो. त्यानंतर काही आमदार आमच्यातले दिल्लीला द्रौपदीजी मुर्मू यांना भेटून आले आणि तिथेही त्यांना निवेदन दिलं. ह्या सगळ्या प्रक्रिया चालू असताना कुठं नंदुरबारमध्ये रेल रोको होतोय. आता 12 तारखेला नाशिकमध्ये मोठं आंदोलन होतंय. महाराष्ट्रातून तिथं सगळे आदिवासी बांधव एकत्र येत आहेत. अशा प्रत्येक ठिकाणी आपल्या अकोल्यातही एक आंदोलन मध्ये झालं आणि आता आपण 14 तारखेला सर्व समाज एकवटून हे आंदोलन करतो. त्या निमित्तानं आदिवासी समाजातील प्रत्येक नागरिकाला माझी विनंती आहे, थोडंसं मराठा बांधवांच्या आंदोलनाकडे बघा. मनोज जरांगेंनी उपोषण केलं आणि आता त्यांचा महाराष्ट्राचा दौरा आहे.
आरक्षणाचं महत्व हे इतरांना प्रत्येकाला वाटायला लागले. मराठा बांधवांना आरक्षण पाहिजे आणि त्यासाठी मनोज जरांगेंनी उपोषण केलं. त्यानंतर महाराष्ट्रात वातावरण निर्माण झालं आणि काल परवाची त्यांची बीडची सभा पाहिली असेल तर 6ची सभा रात्री 3ला जाते आणि लाखोच्या संख्येनं गर्दी होती आहे. आताही त्यांच्या महाराष्ट्रावर सभा चालल्यात, स्वतः लोक त्यांच्या स्वागताला उभे आहेत. नक्कीच मराठा बांधवांना आरक्षण भेटलं पाहिजे, पण ह्याबरोबर आपण समजून घ्या की आपल्याला तर ऑलरेडी आरक्षण लागू आहे. आपण आरक्षणाचा प्रत्येकजण लाभ घेतोय कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये. आणि जर आज आपल्या आरक्षणावरती घालाय ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षण दिलं घटनेनुसार, त्या आरक्षणात मध्ये जर कुणी दुसरा समाज येऊ पाहतोय आणि ज्या समाजाचं मेरिट मोठं आहे, प्रगतशील आपल्यापेक्षा समाज आहे, तो भटका समाज आहे आणि तो जर आदिवासी मध्ये येत असेल आणि त्याच्यामुळं आपल्यात हा एवढा मोठा समाज घुसला तर नुसता आरक्षणालाच धक्का नाही तर सगळ्या संस्कृतीला धक्का पोचणार असेल तर आपण 14 ऑक्टोबरला सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि अकोल्यामध्ये तुम्हाला गाड्या दिल्या जाणार नाहीये, तुम्हाला जेवणाची व्यवस्था केली जाणार नाही, तुम्हाला कदाचित मंडपही टाकला जाणार नाही, पण आपल्या हक्कासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरायचं आहे. अभिनय तो कमी नाही. आता एकत्र नाही आले आणि जर सरकारनं जर असा घाट घातला, फार तर फार आम्ही काय विधानसभेमध्ये आवाज उठू, गोंधळ घालू, जमलं तर राजीनामे देऊ, पण यानं हा प्रश्न सुटणार नाही. कारण तुमचा आवाज मांडायला विधान भवनामध्ये कुणीतरी तुमची माणसं पाहिजे, तुमचा आवाज मांडायला तिकडं केंद्र सरकारमध्ये कुणीतरी पाहिजे. आणि मग याच्यासाठी राजीनामा हा काय त्याच्यावरचा पर्याय नाही आहे. तर जनतेचा रेटा काय, जर धनगर बांधव म्हणत असतील, धनगर समाज म्हणत असेल की आम्ही इतक्या ठिकाणी एवढे आमदार निवडून आणण्याची क्षमता आहे, तर आदिवासी समाजाची पण किती क्षमता आहे. जवळजवळ 65 मतदारसंघामध्ये आपण निर्णायक आहे आणि 25 मतदारसंघ आपले आरक्षित आहे. आणि म्हणून या सगळ्या भावना घेऊन आपल्याला येत्या 14 तारखेला रस्त्यावरती उतरायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्रभर आंदोलनं चालू राहणार आहे. 50 दिवसामध्ये जो काही त्यांना अहवाल द्यायचा आहे तर आपण हीच मागणी करणार आहे की तुम्ही टाटा इन्स्टिट्यूटनं जो काही अहवाल दिलेला आहे तो काय आहे तो जनतेसमोर आणा. तुम्ही असं दडपशाहीने हे करू शकत नाही. दर पंचवार्षिकला इलेक्शन आले का धनगर आदिवासी वाद किंवा आरक्षणाचे वाद निर्माण करून राजकारण होत नाही. म्हणून तुम्हाला जी भूमिका घ्यायची ती प्रामाणिकपणे घ्यावं लागेल. एकाही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता एकमेकाला तुम्हाला काय आरक्षण द्यायची ते द्या. आणि ह्याच मागणीसाठी आपण सगळेजण आपण 14 तारखेला येणार आहे. 14 तारखेला एकच भावना ठेवायची आहे की आधीच्या आंदोलनामध्ये कोण आपल्यावरती काय बोललंय, माझ्यावरती वैयक्तिक काय टीका घातली आहे, त्याची उत्तरं जेव्हा द्यायची तेव्हा देऊ. त्याला बिलकुल डायव्हर्ट व्हायचं नाही. हे आपल्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणूनच आंदोलन आहे. आणि याचं नेतृत्व एकटा किरण लामटे नाही करत, मारुती मेंगाळ करत नाही किंवा नुसती आदिवासी कृती समिती करत नाही, तर प्रत्येक आदिवासी समाजाचा माणूस याचं नेतृत्व करतोय. आणि ह्या आंदोलनाला इतरही बांधवांना वाटलं म्हणून आपण आदिवासी संघटना नुसतं म्हटलं नाही तर इतर सर्व संघटना इतरांनाही जर वाटलं तर नक्की ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. आणि 14 तारखेला खरोखर मारुतीराव तुम्ही म्हणता हे वादळ येत आहे आणि ह्या वादळाला सरकारला सामोरं जायचं. मी सरकारचा जरी एक घटक असला अजितदादाच्या निमित्तानं, शेवटी माझा समाज मला प्रिय आहे. आणि म्हणून ह्या मोर्चाची तीव्रता एवढी असणार आहे की सरकारला जागं व्हावं लागणार आहे. आणि सरकारला जो निर्णय घ्यायचा आहे तो त्या आदिवासी आरक्षणाला आम्ही कुणालाही धक्का लावू देणार नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्यांना कोणाला आरक्षण द्यायचा असा निर्णय घ्यायला आम्ही भाग पाडू हे या निमित्तानं सांगतो. परत एकदा कार्यकर्ता बैठकीला आले होते, एकमेकाला आपण संपर्क करतोय, मोबाईलवरून एकमेकाला संपर्क करा आणि मोठ्या ताकदीनं अकोल्यामध्ये 14 तारखेला या ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.